ते काय चलत राहते काम. चला मग आपण जाऊ आता. किती टाइम बसणार आहे बाहेर. चला लवकर लगेच सिटी वाजायची. लावायचं काम चालू. तर ही गँग घेतली आव्या सोबत. तर चला मग जाऊया. लय राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार्टे या युट्यूब चॅनलवरती. मी शुभम इंगळे मनपूर्वक स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये. तर पांदीनं जायला तर आब्याच्या रानामध्ये सरकी लावायचं काम चालू. तर ही गँग घेतली आब्या सोबत. चला मग जाऊया. लय भारी दिसायला हो. रस्त्यात लुक चेंज झाला. ट्रॅक्टर चालू कुठं असू दे. काय लावायचं? किती एकर कापूस लावायचा आब्या? काय नाही, आज 3.5 एकर कापूस आहे. जास्त काय नाही. 3.5 एकर पण आणलं की द्यायला तर वाट लागली. तर गाईज आबाई माहिताच्या कोट्यापाशी आलात. हे काय ठेवलेलं काय कळलं नाही. अबे काय काहीतरी काय तळ्यात मोटर टाकायचं, पाण्यात तणगायचं, तेच आहे ना, खरं का नाही? तर गाईज पहिल्यांदा आब्याच्या शेतामध्ये आलात. नांगर दिसलाय. नांगर तर लय दिवस झाला. पहिल्यांदा तवा दिसला होता का रे? पडेलच असते. आता आब्यानं म्हैस लय खराब केली. काय आब्या काय हो, कळते का नाही तुला? अभ्यास खराब झालाय म्हशीचं. काय मग बांध ना. खाऊन उठलाय. पण आणि म्हणाला पुढतो का नाही खाली. बैलगाडी लावलेली धुऱ्याला. काय म्हणते त्याला? आपल्या रावण मध्ये असला कसला रावण तर लोखंडी असते की. टिपण आहे ना ही. टिपणीला बनवले. टिपणीचा फळ काढून बनवले रावण. विषय का? मग बाया झाली का सुरुवात? लाव पटपट पटपट लाव जरा. तुम्ही असलो टोपायचं सोपर उगा हाताची बॅग. माल कापूस लावायचा नाही. चला पटपट. सुरुवात झालेली सरखी लावायला. माहिती लावायली तर आपल्या बी हातात आली सरखी पहिल्यांदा. चला कमी पडली तर देऊ त्यालाच. एवढी बकड घेतली लावायची. सरखी लावण्याची पद्धत कोणती आहे तर ही फुटावर नाही, डायरेक्ट पट्टा पद्धत. एक रेष असणार त्याच्या सणाना पिरिरी लावायची कडेपर्यंत. तर तिकडे जायली गँग लावायचं. चला आता जाऊत आपण रोहिणाला. तिकडे बी कापूस लावायचं चालू आहे. आपल्याला इकडे यायचं नव्हतं पण आबाई माहिती आपले लाडाचे मित्र म्हणलेस काय बोलून घेतलं. या म्हणले इकडं सरकी लावायची. मी सरकी फिरकी काय लावणार नाही बा. कमरेचा भुगा वाजलाय आधीच. आणि त्यात आपण मस्तपैकी डोळ्याला तरस व्हायला म्हणून गॉगल घ्यायलाय. तर आता तिकडे जाऊन तिकडून नेट घरी जाऊया. विषय का? शेतकरी म्हणतात कमरेचा भुगा झाला तरी चालेल पण सरकी लावत ना बापू. मग अक्षय पाटील यांच्या शेतामध्ये सरकी लावायचं काम. बिरी बिरी पाळायच्या. ए लावा पटपट. काय तुम्ही दावा लावायला? ओ गडी लावा. उगाच हजेरी दिली का तुम्हाला?
लावा लावा पटपट लावा, लवकर झालं पाहिजे. लावा लागते मालक. काय लावायला की धागा टाकी चालायला नुसतं. झाले पाहिजे आज 5 एकर. 25 एकर लावतो. 5 एकरच काय आहे का? 7-12 आहे 25 एकरचा. लोकांच्या रानात लावतो. मालकाचं नाव नाही एकरवर. हा शेजारी पाजारीत लावून 25 एकरची भरती करायची. खरंय महाराय. तर झालंच आता. राहिले 2 पातीचं रान. सगळीकडे सारखीच लावायची आले. सगळीकडे सारख्यात लावायले. चल चल कापूस लावत नसते, सरकी लावायली. चल लाव लाव पटपट लाव. पाऊस येणार आहे. नाही 1 पात नाही 2 पात नाही लाव. नागबायाच्या आकड्यावर पाणी न्यायला आलतात. त्यांच्या मावशीला नवी गाडी घरी ठेवली, जुनी आणली रानामध्ये. 60 उगा ढाडांग ढाडांग चालायला. ए यार चला की पटकन. साधा एक कॅन्ड उचलला नाही रे त्यांच्या मावशीला. तर आता पाणी नेऊन फेकतो आकड्या. नीट घरी झालं. थांबायचंच नाही. हा पाऊस यायला पुन्हा येतो मला. पुन्हा जाऊ थांबे आरच देऊ. असला जोराचा पाऊस आलाय की आयफोनच पाहिजे होता राव भिजायला. तरी हे भेजला तरी तेवढं काय वाटत नाही. लगेच चला टाकी फुल केली माऊलीने. काय येड्याचा पेढा खाऊ घालायले. कशा ना. तर हे आपलं पार्सल आहे. माऊलीच तिकडे ऑफिसला होता आपल्या 2 दिवस. तर घेऊन चालला. बघू चेक हे करू कसं आहे काय. ह्याच्यामध्ये काय आहे तर कळेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये. क्वालिटी आल्यास नंतर किती टाइम बसणार आहे बाहेर. चला लवकर लगेच सिटी वाजायची. जाय जाय जाय. उलटा येडा कोणी घातला होता. आमचं काय ठरलेलं नव्हतं. फक्त पार्सल घेण्यासाठी आलं. तर मंदिरला आलं डायरेक्ट. हे दर्शन केलं नव्हतं. हे ना काय गण लावला विषयच खतरनाक केला. माऊली अख्खा मंदिर चष्मा घालून फिरायला. हिरो म्हणाली तो आलो. व्हिडिओ काढायला पाहिजे. खरे 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 खरे. चुना लाख रुपयाच्या पोटाव पाहिजे माऊली. कसं करायचं. देवबाप्पा गेले. देवबाप्पा ATM बाहेर येईल. देवबाप्पा जादू मंत्र केल्यास ATM मध्ये काय आलं नाही. तर लगेच रिटर्न निघाले. काय खायचं आता सांगा. काय खायचं. रोडवरच आहे का? मेन रोडलाच. तुम्ही काय बघायला तरी. श्री बालाजी स्वीट कॉर्नर आला समोसा खाण्याला. मला वासव कळा नाही. असला भारी पत्ता 2 खायला तर 4-5. विकी कसा टेस्ट आहे सांग पटकन. कसं टेस्ट. तेवढी काय पाहिजे नाही. मिरचीच बघून आणले काय वा पाहिले तुला. आलात गावात. त्याला खोलूया आता. ह्याला बघूया सांगतो तुम्हाला. तर आता आलात वाड्यामध्ये. भेटूया थोड्याच्या वेळात. घरी तर जाऊ दे आधी. बोल ना काहीतरी. आवाज येते का बोल ना. हॅलो 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 हॅलो. तर आवाज येते का कमेंट करून नक्की सांगा. हॅलो हॅलो आवाज बघतो. तर गाईज आम्ही आणलेलं सामान त्याची टेस्टिंग करून दाखवतो तुम्हाला. अनेक चालू केलं नाही. तर अंकलच्या हातामध्ये सगळं सामान हे खोललंय आपण. ह्याच्यावर आयफोनला बी कनेक्ट होते. आयफोनची बी पॉड दिलेला आहे. पिन दिलेले आहे. तर चला मग दाखवतो कसं काय. हे दोन्ही हातात अंकलच्या हातात हे 2 आपले माईक आहेत. म्हणजे आपल्या कॉलरला लावायचे आणि मोबाईलला लावायचे. आणि हे बुलटूच्या हेडफोन ठेवायसारखं दिलेलं ह्याला बी पॉकेट.
नंबर आहे का विषय गंभीर आहे. आणि ह्या खोक्यामध्ये आलं बघा असं पार्सल आहे. तर आता आपण चेक करून बघणार आहेत कसा काय आवाज येतोय. तर अंकलच्या कॉलरला लावत म्हणजे बनेलेच्या इथं लावू साईडला इथं आणि आपण त्या तिकडे लांब जाऊन रेकॉर्ड करू. तर बघू चला मग. तर काय आवाज कसं काय येते कमेंट करून नक्की सांगा. आता हे आपल्या हातात आहे तर बोला मग काहीतरी. मी गॉगल घालून बसले काय बोलू. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका. असेच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील इथून पुढे. तर वैद्यनाथ मंदिरचं दर्शन केलं म्हणून काय गण लावला विषय का. आणि हे माईक जिकडे जाईल तिकडे आवाज क्लिअर येणार होता. तर चला मग भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट. हॅपी जर्नी. बाय बाय.